और देखिए सुप्रिया सुले इस वक्त प्रेस कॉन्फ्रेंस करी, सीधे आपको उनकी प्रेस की एनसीपीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता असं काहीतरी उदाहरण विचारलं. आश्वासक कोण आहे? ज्या पद्धतीने त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं, मला असं वाटतं कोणाच्याही आयुष्यात किती संघर्ष करायची वेळ आली तर साताऱ्याची सभा आणि आज पवारसाहेबांनी प्रेसमध्ये दिलेलं उत्तर मला असं वाटतं कुणालाही ऊर्जा देण्याचं आहे. आणि माझ्या स्वतःसाठी अर्थातच की संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो आणि त्याच्यातून नाउमेद व्हायचा एक मार्ग असतो आणि दुसरा मार्ग असा असतो की ठीक आहे, हा प्रश्न आलेला आहे, आपल्याला त्याच्यातून नवीन ऊर्जेने नवीन मार्ग काढून काहीतरी नवं उभं करायचं. 1980च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? आता काळच ठरवेल. एवढी मोठी घटना घडली, काही कायदेशीर सल्ला घेतला गेला किंवा लिगल तुमची काय प्रोसिजर राष्ट्रवादीकडनं करण्यात येणार आहे? याच्या पुढचा शिवसेनेचा इतिहास आहे, कायदेशीर लढाई मोठी लढावी लागते. मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेब सविस्तर त्याच्याबद्दल सकाळीच बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की लेट्स सी हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स. सगळं काय एका दिवसात बोलणं मला वाटतं अशक्य आहे. आज सकाळी बैठकीमध्ये 2 वेळा तुम्ही होता, त्या बैठकीतनं तुम्ही स्वतः जाऊन आलात, तेव्हा चर्चा काय होती आणि तेव्हा तुम्हाला अंदाज आला की इतकं मोठ्या प्रमाणावर आपल्याच पक्षाचे आमदार चालले, आपलेच सहकारी चालले? खरं तर ते माझे सहकारी नाही आहेत, ते माझ्या कुटुंबातले लोक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब म्हणून गेले 2-2.5 दशकं हे काम करते आणि आदरणीय पवारसाहेब हे सगळ्यांसाठी अतिशय प्रिय आहेत आणि त्यांनीही सगळ्यांना घरातल्या मुलांसारखं वागवलं आणि त्या बाकीच्यांनीही नेहमी आदरणीय पवारसाहेबांना प्रचंड प्रेम त्या सगळ्यांनीच दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी घटना आज झालेली आहे ती अर्थातच आम्हाला वेदना देणारी आहे, पण त्याची काही कारणं असतील आणि मला वाटतं आदरणीय पवारसाहेब सविस्तर त्याच्याबद्दल सकाळीही बोललेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा संघटनेतल्या जबाबदाऱ्या नवीन उमेदीने संघटना उभी करणं, त्याबरोबर लोकांबरोबर जाणं आणि पुढे जाऊन महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी चांगलं काम उभं करणं हे आमच्या सगळ्यांवरची जबाबदारी. तुम्ही कार्याध्यक्ष झाला तेव्हापासून काम करत होता आणि या दरम्यान तुम्ही कार्याध्यक्ष आता सगळ्यांनी प्रश्न कार्याध्यक्ष झाला आणि या दरम्यान लेडीज फर्स्ट. तुम्ही कार्याध्यक्ष झाला. 2019ला जेव्हा दादांनी भाषेची शपथ घेतली होती तेव्हा तुम्ही खूप भावनिक झाला होता, पुण्यात अश्रू आले होते. आता बहीण म्हणून तुम्ही काय प्रतिक्रिया द्या, कसं बघताय? एक तर तुटलं होतं त्यावेळेस तुम्ही म्हणाले. शेवटचा संवाद काय झाला देवगिरीवर? नाही, एक तर 19 आणि 23 मध्ये 21-22 3 वर्ष उलट 4 वर्ष झाली आणि 4 वर्षात मला वाटतं थोडीशी जबाबदारी माझ्यावर पण आलेली आहे आणि मला असं वाटतं तेवढी मला वाटतं मॅच्युरिटी माझ्यातही आलेली आहे की आपलं प्रोफेशनल काम आणि आपली नाती ह्याच्यात गल्लत घालायची. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये दादा हा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहील आणि माझ्या मनात दादाबद्दल नेहमी प्रेमच राहील. तुम्ही कार्याध्यक्ष झालात आणि कार्याध्यक्ष झाल्यानंतर जी एकंदरीत ही घटना होती, जी कुजबूज चालू होती, त्या कुजबुजाविषयी तुम्हाला काही कल्पना होती? कारण अनेक बैठका तुम्ही कार्याध्यक्ष झाल्यानंतर कळाला आणि या नेत्यांविषयी चर्चा करत असताना तुम्हाला याची संधी पाहायला मिळत होती का की काहीतरी असं गप्पत होत आहे जेणेकरून आपल्याला ते थांबायला पाहिजे? एक तर माझं पोट फिजिकली नाही पण इमोशनली मोठं आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी कॅमेरावर बोलणं मला संयुक्तिक वाटतं. आता दादा आणि माझ्यात जे बोलणं झालं ते फक्त दादा आणि मला माहिती. पण ताई वाईट वाटलं का? पुढे तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला का? शेवटच्या काही थांबवण्याचा प्रयत्न केला का? एक तर वैयक्तिक दादा आणि माझ्यामध्ये वाद होऊच शकत नाही, कारण का मी वाद कधी घालणारच नाही, कारण का दादा माझा मोठा भाऊ आहे. त्याच्यामुळे अर्थातच दादाशी मी कुठल्या विषयावर कधी इतक्या वर्षात वाद घातला नाही आणि कधी घालणारही नाही जेव्हा दादाचं आणि माझं नातं येतं.
जेव्हा पक्षाच्या बाबतीत येतं तो आमचं प्रोफेशनल आहे आणि हे आमचं पर्सनल आहे आणि मी माझं पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य ह्याच्यात गल्लत आता करते. काय तुम्ही अजितदादांना थांबवण्याचा प्रयत्न केला का? जाणार का मग निवडणूक चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे जाणार का? आजच खूप गोष्टी झाल्या आहेत. दिस इज नॉट इन्स्टंट कॉफी. बघूया ना हाऊ द स्टोरी ऑल्सो. थोडा पेशन्स या. पण काय काय तुम्ही निष्ठावंत दादांना काय काही- निष्ठावंत तुम्हाला थांब ना भाई, मराठी होऊ दे ना भाई. I really have no idea and I'm not privy to any information. Let's see how the story unfolds. It's not even been 24 hours. ताई, Let's be ताई, honest. तुम्ही जसं म्हणले की राष्ट्रवादीचे सगळे तुमचे कुटुंबीय आहेत, तिथे कुटुंबाचे सदस्य होते, तुम्ही कुठेतरी एक शेवटचं बहीण म्हणा किंवा कुटुंबातले सदस्य म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना सांगितलं की आपण काहीतरी ह्यांना मार्ग काढू शकतो, पण 6 तारखेला पवार साहेबांनी पण बैठक बोलवली. मी आयुष्यात प्रत्येक नात्यात सोल्युशन मोडमध्येच असते. ताई, 2 दिवसापूर्वी तुम्ही म्हणालात की नवाब मलिक आणि सुप्रियाने त्रास सहन केला, त्यांच्या मुलाबाळांना त्रास झाला, मात्र ते झुकले नाहीत. मग आता अजितदादा त्यांच्यासोबत गेले असताना तुम्ही त्याबद्दल भाऊ म्हणून बोलत नाही आहात. म्हणजे भाऊ म्हणताय पण त्यांच्यावर ते टीका करत नाही. टीका कशावर म्हणजे कशासाठी करू? 2 दिवसापूर्वी तुम्ही म्हणालात की नवाब मलिक आणि देशमुख यांनी त्रास सहन केला, त्यांच्या कुटुंबियांना त्रास झाला, मात्र ते झुकले नाहीत. मात्र आता अजितदादा त्यांच्यासोबत जाऊन सत्तेमध्ये बसतात, मात्र त्यावर तुम्ही का बोलत नाही? हे मला असं वाटतं ही गोष्ट आजच झालेली आहे आणि आदरणीय पवारसाहेब बोललेले आहेत सकाळी. पक्षाचे सगळ्यात वरिष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब आहेत आणि पवारसाहेब एकदा एका विषयावर बोलल्यानंतर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलणं हे संयुक्तिक राहणार. तुमच्या जवळचे एवढे निष्ठावंत आता ज्या प्रकारे परिस्थिती आहे पक्षामध्ये वाद होईल का? 2 गट झाले ते बघूया ना. लेट्स सी हाउ द स्टोरी अनफोल्ड्स. अभी 12 घंटा भी नहीं हुआ है. दादा म्हटले की देशापुढे मोदीशिवाय पर्याय नाहीये, मोदी पुढे कुठलाही ऑप्शन नाहीये, त्याकडे कसं पाहता आपण? अहो ही लोकशाही आहे. प्रत्येकाला मत असायचा अधिकार आहे की नाही. पण आज दादांचे सूर बदललेले आहेत, एकूणच त्या पण ते दादाचं वैयक्तिक मत आहे, त्याच्यात गैर काय. माझं मत एक आहे, तुमचं एक मत आहे, दादाचं एक मत आहे, त्याच्यात गैर. हिंदुत्ववादी विचाराचं आपण कायम म्हणलं, शाहू फुले आंबेडकर ह्या विचारांना आपण कायम राहिलो. आज नेमकी असा बदल काय झाला 24 तासात की कालपर्यंत सगळे फुले आंबेडकर म्हणत होते, आज पुन्हा एकदम बदल झालेला आहे, हिंदुत्ववादी विचारांकडे गेलेले आहेत. कसा हा बदल बघता? ह्याचं मी कसं उत्तर देणार? ज्यांनी बदललंय त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्ट म्हटलं आहे. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये I didn't hear him saying that. No, he said it to us. Is it on record? Yeah. Can I see it? Yeah. I haven't heard it, so I can't comment unless I see. I haven't seen it. छगन भुजबळ आमदार आहे त्याची क्लॅरिटी, याचा नंबर आकडा सांगा. मला वाटतं उद्या येईल ना. दादानी पण वेगच उत्तर मगाशी दिलं. तुमच्याकडे तुमच्या संपर्कात किती सध्या आमदार आहेत? How many MLAs are तुम्ही in काही आमदारांशी आता बोललात का? touch इकडे त्यांच्याशी संपर्क मी सगळ्याच आमदारांशी नेहमीच बोलते. आजही बोलले, कालही बोलले आणि उद्याही बोलले. How many MLAs are in छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे म्हटलं आहे. Let us, देखो, I think one step at a time. Let's not all get so excited. आता 12 तास पण झाले नाहीत या घटनेला. Let's see how the story unfolds. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे म्हटलं आहे. I just have one question. Why you all shouting at me? छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे म्हटलं I'm almost feeling like I'm in some corner and everybody's scolding me for what? those MLAs who have in fact gone and taken oath, they will return back. And what is the data? Taken oath. They are ministers. They are 8 ministers. They have not just taken oath. They've joined the government. So how If can they you? return back, do you think You mean people who have joined the government would leave the government and come back? Yeah. Or would you joining them? Who, Is there any me? kind of possibility? Me? Yeah. In No, what capacity? The rest of the factions. In what capacity? Like, if there is a split or not, if at all you're backing the government, so are you going to join Ajit Pawar, or is there any possibility those who are with Ajit Pawar would come back? I'd be very happy if they did. देखिए प्रेस कॉन्फ्रेंस लगातार जारी है और सुप्रिया सुले कह रही हैं कि जो हुआ वो दुर्भाग्यपूर्ण है और ऐसे में उनकी तरफ से कहा गया कि हम संघर्ष से डरेंगे नहीं। हमारे कंसल्टिंग एडिटर आशीष इस वक्त हमारे साथ फोन लाइन पर जुड़े हुए हैं। आशीष, इस वक्त प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है जिसमें साफ तौर पर उनकी तरफ से कहा गया कि हम संघर्ष से डरेंगे नहीं। अजित पवार से बात हुई है, वो हमारे बड़े भाई हैं और उनकी तरफ से तमाम बड़ी बातें यहाँ पर कही गई। जी बिल्कुल, सुप्रिया सुले अभी भी प्रेस कॉन्फ्रेंस कर रही हैं। काफी देर तक मंथन हुआ। जो एनसीपी के बाकी कार्यकर्ता और बड़े नेता अभी तक एनसीपी के साथ जुड़े हुए हैं, खासकर सुप्रिया सुले
जब से अजीत पवार ने ये बड़ा फैसला लिया है तभी से ये एनसीपी का हेडक्वार्टर है जहां इस समय मैं मौजूद हूं और इस समय प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है और वो ये कह रही हैं कि अजीत पवार ने इतना बड़ा फैसला लिया है वो भले ही दुर्भाग्यपूर्ण है लेकिन वो अभी भी उनके बड़े भाई हैं और कोई भी डिफरेंसेस नहीं आएगी। इसके अलावा जब उनसे पूछा गया कि इतने सारे जो एनसीपी के लोग हैं और खासकर अजीत पवार के अलावा 9 मिनिस्टर्स बन गए हैं, क्या वो भी गवर्नमेंट का हिस्सा बनना चाहेंगी, तो अभी उस पर वो ये कहती हुई दिखाई दे रही हैं कि किस कैपेसिटी में वो बनेंगी या किस तरह से वो इस सरकार का हिस्सा होंगी, क्योंकि अभी जी थोड़ा सा अभी गोलमोल करते हुए दिखाई दे रही हैं जवाबों को। बिल्कुल आशीष, ऐसा ही लग रहा है कि जो जवाब है वो फिलहाल गोलमोल है, क्योंकि उनकी तरफ से एक बात यहाँ पर कही गई कि पार्टी अलग बात है और परिवार अलग बात, यानी कि प्रोफेशनल और पर्सनल दोनों चीजें काफी अलग होती है। और ऐसे में कहा कि अजित पवार से मनभेद नहीं है, मनभेद उनसे फिलहाल नहीं है और संघर्ष हर किसी के जीवन का हिस्सा है, ये भी उनकी तरफ से महत्वपूर्ण बात कही गई। लेकिन अब आगे क्या स्टैंड होता है देखना काफी महत्वपूर्ण, क्योंकि उनकी तरफ से कहा गया कि अभी पूरे 12 घंटे भी नहीं हुए, अभी आगे क्या होता है वो देखना काफी महत्वपूर्ण होगा। फिलहाल देखिए लगातार यहाँ प्रेस कॉन्फ्रेंस जारी है और उनकी तरफ से जो बातें कही गई है इस वक्त बार 24 आपको लगातार वो बता भी रहा है, अजित हमेशा मेरे बड़े भाई हैं और आगे भी रहेंगे। जी बिल्कुल, और खास बात यह है कि अभी शरद पवार कल वो जो कराड़ है पुणे के पास में वहां पर वाईबी चौहान सेंटर जाएंगे। वो कार्यकर्ता जो एनसीपी के उनके साथ जो लॉयल हैं वो वहां पहुंचेंगे। कई सारे बड़े नेताओं के साथ जो अभी तक एनसीपी यानी शरद पवार के साथ जुड़े हुए हैं उनसे मिलेंगे और उसके बाद उनके साथ जो मंथन होगा, मंत्रणा होगी, त्याच्याबरोबर राहणार आणि हे माझे वडील आहेत म्हणून मी त्यांच्यावर आयुष्यभर राहणार। पक्षाच्या कार्याध्यक्ष म्हणून सध्या भूमिका काय? हे बघा, नाही एक आहे की नात्यांच्या जागेवर आणि कामाची नाती जबाबदाऱ्या त्याच्या जागेवर। नात्याबद्दल नाही, इतर पक्षातील राष्ट्रवादी साहेबांना खूप लोकांचे फोन आले, तुम्हाला मला पण खूप आले। आपको लगता है कि जो आज जो स्टेप लिया गया है उससे एमबीए पर कोई असर होगा? और अभी देखते, आज ही तो हुआ है भैया, बच्चा अभी तो पैदा हुआ है कि थोड़ा सांस तो लेने दो, देखते आगे आगे क्या होता है। नहीं ताई, हिंदी में थोड़ा बताइए ताई कि क्या आप लोगों की एमएलए से बात हो रही है? आपको उम्मीद है कि पवार साहब के साथ फिर वो लोग जुड़ जाएंगे जैसे 2019 में हुआ था? अभी देखते हैं यार, 1 स्टेप एट अ टाइम। 12 घंटे भी नहीं हुए हैं, अभी देखते आगे आगे धीरे धीरे क्या होता है। घेतल्यानंतर नाही दिलेल्या, पण मी आधी भेटले होते तेव्हा दिले होते। देवगिरीला भेटले ना मी दादाला, असं काय करता, मी दादावर सकाळी 3 तास होते। हिंदी में थोड़ा बताइए। आता जो आपने आपके बहन से क्या बात की आप मुझे बताएंगे, तो मैं कैसे आपको बताऊं मैं और मेरे भाई के बारे में क्या बात की। मी जे करते ना ते मी मनापासूनच करते। सरकार के समर्थन को लेकर के आपको जानकारी दी गई कि उन्होंने बोला था अपना गैंग की तरह मैं तो टाइम निकाल रही हूँ। सरकार को समर्थन देना है, कुछ लोग जा सकते हैं, ऐसी कोई जानकारी आपको दी थी उस मीटिंग में? कौन सी मीटिंग? जो मीटिंग हुई थी आपके और तो हर चीज़ की चर्चा एक फैमिली में होती है, एनसीपी फॅमिली में। नाही, अब्दुल सत्तार यांनी आपल्या विरुद्ध अतिशय अश्लाघ्य वक्तव्य केलं आणि त्यांच्याबरोबरच आपल्या पक्षातली आपल्या कुटुंबातली लोक जाऊन बसली, त्याला कसं बघता? मी एवढा विचारच करत नाही त्याचा, आणि कोणीतरी माझ्याबद्दल काहीतरी बोललं म्हणून ते काही खरं होत नाही, त्याच्यामुळे मी अशा गोष्टींचा विचारच करत पण ज्यांनी शिवीगाळ केली, भ्रष्टाचाराचे आरोप केले, राष्ट्रवादीला भ्रष्ट पार्टी म्हटलं, अगदी पंतप्रधानांनी देखील त्याविषयी आपलं नाव घेतलं, अशांबरोबरच पक्ष सरकार स्थापन होते, ह्याला कसे बदल? याचं उत्तर तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे की सगळ्यात जास्ती नॅशनलिस्ट करप्ट पार्टी हे मी नाही म्हणले, नॅशनलिस्ट करप्ट पार्टी हे भारतीय जनता पक्ष आमच्याबद्दल बोललेले आहे। सगळे भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्षाने एनसीपीवर केलेत, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मला विचारण्याऐवजी तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारा। प्रफुल्ल पटेल साहब कह रहे हैं कि शरद पवार साहब ही हमारे नेता है, हमारी पार्टी में 2 अलग अलग विचारधारा है, एमएलए के विचार से ही हम लोग जो है हमने स्टेप लिया है, मेरा यानी कि उनका और अजित पवार का ऐसा कोई इरादा नहीं था, ऐसा उनका कहना है।
हो सकता है क्योंकि कुछ ये ही दिन प्रफुल्ल भाई का पहले मोदी बड़प्पन जी है। ये बोल रहे थे पवार साहब के बारे में इतना अच्छा बोले कि मैं प्रफुल्ल कांग्रेस भाई तहे दिल से आभारी हूँ कि वो पवार साहब ये के बारे में आज नेशनलिस्ट भी इतना अच्छा करप्ट पार्टी है। और तो अभी अब तक का जो रिश्ता रहा है वो निभा रहे हैं जो साथ जो उनके पक्ष में आ रहे हैं, उनको सपोर्ट करने के लिए आ रहे हैं, क्या अब ये जो करप्ट पार्टी थी, नेशनलिस्ट करप्ट पार्टी, अब उसके जो मेंबर्स उनके साथ आ गए हैं, तो क्या अब वो करप्ट न रह के बल्कि नेशनलिस्ट होके रह गए हैं? तो ऐसा सुप्रिया सुले का कहना है। उसके अलावा वो कह रही हैं कि उनके जो फैमिली मैटर्स हैं, जो फैमिली में अभी सुबह मीटिंग हुई, वो उसको फैमिली मैटर्स ही बता रही हैं और उसके बाहर जो बात वो करना नहीं चाहती हैं कि क्या बैठक में बात हुई थी, क्यों नाराजगी हुई थी, ये सब चीजें सामने निकल कर आ रही हैं। पण त्यांच्या सर्वेमध्ये 27% माननीय मुख्यमंत्र्यांना पॉप्युलॅरिटी आणि या देशात पास व्हायला एक तर 50% लागतात, 35% लागतात, तर ते 35 पण गाठलं नव्हतं माननीय मुख्यमंत्र्यांनी एक. आणि दुसरं की पॉप्युलॅरिटीसाठी जर त्यांना पॉप्युलर व्हायचं असेल तर 27% नाही ना, याचा अर्थ 73% लोक त्यांच्या विरोधात होते. I have no privy to any such information. का विरोध People asking me. राष्ट्रवादी पक्ष आणि नावावर दादांनी दावा केलाय मी त्याचा अजून काही विचार केला नाही, कारण का एक एक गोष्ट आज होते. लेट अस सी हाउ द स्टोरी. आपने कहा कि अजित दादा आपके भाई है. ताई नाही, दादा माझं काय ते म्हणजे ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे दादाला मत असायचा अधिकार आहे ना. तो त्याला संविधानाने प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलाय, तोच दादाला पण दिलाय. ताई आपने क्वालिफिकेशन को लेकर के जो विधायक है डेमो- डिस्क्वालिफिकेशन को लेकर के पत्र लिखेंगे। पर किसी का अधिकार है कि वो अपनी अधिकार और किसके साथ मला अजित पवार ने भी वैसा ही किया. मला उत्तरं माहिती नाही, पण मी पुन्हा सांगते आपसे की अजित पवार के बारे में कह रही हैं. राजकीय प्रोफेशनल जे नातं आहे आणि फॅमिलीचं नातं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि एवढी मॅच्युरिटी अर्थातच दादामध्ये आणि माझ्यामध्ये आमच्या वयामुळे, दादा मी आता वयाने इतके काय लहान राहिलेलो आहे, त्याच्यामुळे अर्थातच तेवढी विचारांमध्ये प्रगल्भता की आमच्या दोघांमध्ये, जिथे आम्ही आमचं आयुष्य कंपार्टमेंटलाइज करू शकतो की हे आपलं फॅमिली लाईफ आहे आणि हे आपलं प्रोफेशनल लाईफ आहे. यू डोंट मिक्स द टू. ताई आपने कहा कि दादा आपकी भाई है और आप अरे कि आपके पारिवारिक संबंध बने रहेंगे. लाइफ अलग है. प्रोफेशनल लाइफ में, पॉलिटिकल लाइफ में अजित पवार ने एक अलग निर्णय लिया है, लेकिन पर्सनल लाइफ में वो हमेशा भाई बहन रहेंगे. वो पार्टी पर चुनाव चिन्ह पर दावा करेंगे या फिर जो भी क्लेम करना चाहेंगे, तो उसका आप लीगली या फिर सड़क पर उतरकर मुकाबला करेंगे, क्या किस तरह से करेंगे? नहीं, मेरे ख्याल से इस बारे में हमने अभी तक सोचा नहीं है. और सुबह पवार साहब ने भी, अगर आपने उनकी प्रेस देखी होगी, तो एक चीज़ पवार साहब 2-3 बार बोले कि हम इस सब में नहीं फंसेंगे, हम लोग डायरेक्ट लोगों तक जाएंगे, हम लोगों में जाएंगे, लोगों से बात करेंगे. ये चीज़ पवार साहब ने आज सुबह ही बोली है. तो मेरे ख्याल से जो महाराष्ट्र देश की जनता, माई बाप जनता है, वो तय करेगी. स्पीकर को पत्र लिखेंगे क्या? एक्शन अभी देखते, आज ही सब हुआ है तो देखिए आगे आगे क्या होता है. नाही, पण कुठल्या विषयाची नाराजी होती? म्हणजे कारवाई होऊ शकतात, भाजपा बरोबर आपण गेलं पाहिजे किंवा ही जी भूमिका नाही, ही नाराजी होत नाही. नाराजी कधी होते? हाँ, नाराजी आणि विचार, एक सोच में और नाराजगी में बहुत अंतर होता है. लेकर उनके और अजित पवार के बीच में कोई नाराजगी नहीं है. एनसीपी में नाराजगी नहीं है. कुठून काय कसब्यातून. पार्थ पवार कसबा लोकसभा कुठे आहे? पुणे That's not कसबा लोकसभा, दॅट इज पुणा लोकसभा. हां, पुणा लोकसभा काय? पार्थ पवारांना बीजेपीची तिकीट दिली. पोटनिवडणुकीला तो आता
तो जो प्रश्न असेल तो भारतीय जनता पक्षाचा असेल. मी कसं सांगणार त्यांनी कुठल्या कॅन्डिडेटला द्यायचा? हु एम आय? नाही, भारतीय जनता पक्षाने कोण कॅन्डिडेट द्यायचा पुण्यामध्ये हा भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे. माझा कसा प्रश्न आहे? वाय शुड आई इवन वेस्ट माय बैंडविड्थ ऑन इट? दूसरे के घर में क्यों झांकू भैया? मेरा काम कम है मुझे. भाई कल आप जाने वाली पवार साहब के साथ आप करार दौरे पर जाने वाली है क्या? अरे पवार साहब कल 7 बजे निकलने वाले, अभी 12 इधर ही बजे, कैसे पहुंच पाऊंगी मैं? दादांनी तर शुक्रवारी राजीनामा दिला होता विरोधी पक्षनेतेपदाचा. कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला याची माहिती होती का? नाही, मला साहेबांना माहिती होती का? पवार साहेबांचं मला माहिती नाही. मला माहिती नव्हते एवढं नक्की. मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते आणि मला माहिती नव्हतं. How many NCP MLAs are supporting you? See, nobody knows right now. No numbers are really clear. I think you'll have to give us time. You'll have to give us a day or two to really for the whole You story. tried calling them and you tried connecting to I speak to everybody every day. I spoke to them yesterday, today, and I'll speak to them tomorrow any also. specific data on the MLAs that you No, have. we'll see how the story unfolds. It's too soon. It's not instant coffee. जैसे कि आपने कहा कि आप जो है जैसे पवार साहब ने कहा कोई लीगल एक्शन वगैरह की लीगल एक्शन की इसमें उठनी पार्टी नहीं है, आप सीधा जनता में जाएंगे. अरे मगजपासून 5 मिनिट. पवार साहब सीधा जनता में जाएंगे तो चाहे कोई समर्थन विधायक आए ना आए इससे कोई फर्क नहीं पड़ेगा, आप सीधा जनता में जाके लड़ाई होगी. नहीं, ऐसा नहीं. You are misquoting us. Every MLA of NCP is precious to us. हम सबको प्यार भी करते हैं और मान और सम्मान करते हैं. अभी हर MLA जो NCP का आज है उसके लिए हमारे मन में प्यार, विश्वास और आदर ही है और रहेगा. उसके बाद कौन क्या करेगा वो आगे देखेंगे. द स्टोरी विल अनफोल्ड इन 2-3 days. बट हम साथ में एक फैमिली की तरह रहे हैं और मेरे मन में उनके लिए हमेशा प्यार ही रहेगा. आणि बारामती लोकसभा निवडणूक आता कशी होईल? कारण अनेक आमदार जे तिथे आपल्या लोकसभेच्या अंदर येतात ते अजितदादांबरोबर आहेत. किती मोठे चॅलेंज आहे आपल्याला पण खासदार म्हणून. बघूया ना आता हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स. वी डोंट नो. लेट्स सी. म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की हे परिस्थिती नाही, परत यायचा जायचा विषयच नाही आहे. कारण का शेवटी लोकसभेचं इलेक्शन लागतं तेव्हा कॅन्डिडेट, पक्ष, खूप गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्या काय एका ठिकाणी सेंटर्ड नसतात. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आता एकदा दादाचा आणि बहिणीचा निवडणुकांमध्ये आमने सामने पाहायला मिळेल. बघूया. मुझे भी एक सवाल ये है कि अजीत पवार को लेकर के अटकलें लगाई जा रही थी कि वो 1 महीने से जो है बीजेपी ज्वाइन करने वाले हैं या पार्टी स्विच कर सकते हैं. तो क्या पार्टी की इंटेलिजेंस फेल हो गई या पार्टी को पता नहीं था या ऐसा क्या हुआ कि ये पवार फैमिली जो है वो अजीत पवार को रोक नहीं पाई या पार्टी का इंटेलिजेंस फेलियर है? आप लोग प्रयास नहीं कर पाए कितने सारे विधायक? प्रयास ऐसे नहीं है मेरे ख्याल से. चर्चा तो पार्टी में हमेशा होती रहती है और आप देखेंगे कि इट्स अ वेरी डेमोक्रेटिक पार्टी. मिस्टर पवार इज अवेलेबल 24/7 फॉर एवरीबडी. Nobody can say Pawar Saab is available, he's accessible, he's exceptionally helpful for everybody who walks into his office. ये दुनिया जानती है. उनके किसी के घर में 7 days a week आप 7-7:30 बजे पहुंच जाओ, पवार साहब सबको मिलते हैं. So these are not issues which are applicable to NCP or Mr. Pawar as such. But do you acknowledge this fact that you people failed to in fact keep your MLAs on your side? If it makes you happy me saying that, I'll make you happy. It's not about पक्षामध्ये राहिलेल्या लोकांना आहे का? राहिलेल्या म्हणजे जे आता तुमच्यासोबत जे आमदार आहेत त्यांना आता CBI केंद्रीय जे आहे तपास यंत्रणा त्यांची भीती आता तुम्हाला तुमच्या पक्षातल्या उरलेल्या आमदारांना वाटते? मला नाही सांगता येणार. पण आईस, मी त्याला इंग्रजीत आईस म्हणतो आम्ही दिल्लीला. आईस म्हणजे बर्फ नाही. आईस म्हणजे एजन्सीज, इन्कम टॅक्स, CBI आणि ED. आणि जर त्याच्यात नर्कॉटिक्स आलं तर नाईस. सो इधर यू हॅव नाईस ऑर यू हॅव आईस. आणि आज विरोधी पक्षाच्या अनेक लोकांना आईस केलेलं तुम्ही देशात बघता. आणि तुमच्याच चॅनलमध्ये आणि वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे, कोणीतरी RTI केलं होतं की 95% जे आईस झालेले लोक आहेत ते सगळे विरोधी पक्षातले आहेत. आणि ॲक्च्युली योगायोगाने तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून सांगते. पण ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये
इंदापूर नावाचा एक तालुका आहे. इंदापूरमध्ये एक भाषण झालं होतं ज्याच्यात भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते म्हणले होते, जे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं, की आम्ही आता भारतीय जनता पक्षात आहोत, त्याच्यामुळे आम्हाला आईसची भीती वाटत नाही. त्यांनी आईस शब्द नाही वापरला, पण त्यांनी ईडी CBI असं काहीतरी ते बोलले. त्याच्यामुळे अर्थातच असा एक समज आहे आणि मी एजन्सीजला कधीच नावं ठेवणार नाही, कारण ते एजन्सीज काय करतात, बिचारे ते ऑफिसर्स आहेत, त्यांच्या मागचा जो अदृश्य हात आहे, तो कुणाचा अदृश्य हात आहे हे मला नाही माहिती, पण अर्थातच एक अदृश्य हात आहे त्या बिचाऱ्या एजन्सीजच्या ऑफिसर्सच्या मागे. कदाचित त्या ऑफिसर्सला वाटतही असेल की आपण जे करतोय ते योग्य करत नाही आहे, पण ते बिचारे काय करतील, काफी पेट का सवाल आहे, नोकरी आहे उनकी. त्याच्यामुळे त्यांना अनेक वेळा त्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे आईस या राज्यामध्ये, देशामध्ये विरोधी पक्षाच्या विरोधात सातत्याने वापरलं पार्टी के जातं. नेताओं के हा ऊपर ही डेटा लग रहे थे और ईडी और सीबीआई का किस तरीके से दुरुपयोग किया गया है वो सभी मीडिया चैनल्स को मालूम है और यही कहा जा रहा है कि ईडी और सीबीआई यानी केंद्रीय एजेंसियों के दबाव में ही ये जो है नाही, मी पक्षाच्या बाजूने हुआ है, इसलिए राष्ट्रवाद. प्रोफेशनली शरद पवार की अजित पवार? No, professionally, I don't have a choice of two. Who is the leader of this party? या पक्षाची मगाशी काय शब्द सांगितला, आश्वासक चेहरा कोण आहे, तो शरद पवार. तो देखिए, सुप्रिया सुले की प्रेस कॉन्फ्रेंस को आप सुन रहे थे और उसमें उनकी तरफ से साफ तौर पर कहा गया कि मेरी बात अजित पवार से हो रही, लगातार जो विधायक फिलहाल त्याच्याच बाजूने असते and data will speak. Please look at my career. I don't take, I am not so, how do I say, A, I am not impulsive and B, I am little bit boring and steady type. त्याच्यामुळे माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स पण तुम्ही बघा, इट्स लिटिल बोरिंग अँड स्टेडी. आजचा दिवस कसा होता? माझ्या आयुष्यात अनेक चॅलेंजिंग दिवस येतात, तसा आणखीन एक दिवस. आणि मला असं वाटतं की आयुष्यात हीच तर गंमत असते, सगळ्यांच्या आयुष्यात असे दिवस येतात. आमचे फक्त चॅनल्सवर दिसतात, बाकीच्यांचे दिसत नाही. यू हॅव अ क्वेश्चन प्लीज बोलो. नहीं, ऐसे क्यों? अगर यू हैव कंप्लीट क्लैरिटी, अगर क्लैरिटी हो आपके मन में, तो ऐसा नहीं, उलझाने नहीं चाहिए रिश्ते. हमारे जो पर्सनल रिश्ते हैं वो एक जगह है और प्रोफेशनल, और अगर हम अच्छे प्रोफेशनल्स हो तो हम कभी मिक्स नहीं करेंगे. हमारा जो इमोशनल रिश्ता है वो उसकी जगह और जिम्मेदारी उसकी जगह, दोनों मायने रखते हैं और दोनों अपनी जगह सही है. मला आता ते राजकारणात कशाला, आयुष्यात कुठे एखादी गोष्ट आपल्याला आहे त्याच्यापेक्षा जास्त जर हवी असेल तर ती बिझनेसमध्ये होते, ती नोकरीमध्ये होते, ती कुठल्याही प्रोफेशनलमध्ये होते. त्याच्यात राजकारणालाच का वाईट करताय तुम्ही? अय्या, अर्थात मी काय तुम्हाला सांगितलं, प्रोफेशनल नातं वेगळं आणि पर्सनल नातं वेगळं. याच्यात मी कधीच गल्लत केलेली नाही आणि कधी करणारही नाही. आणि असं आहे की वय वाढतं, त्याच्यावर काही प्रगल्भता विचारांची जावायला पाहिजे का नाही? किती वर्ष लाल राहणार. तो देखिए, सुप्रिया सुले को आप सुन रहे थे और हमारे सहयोगी आशीष भी लगातार हम तक जानकारी पहुंचा रहे थे. प्रेस कॉन्फ्रेंस उनकी तरफ से की गई और साफ तौर पर कहा कि प्रोफेशनल रिश्ता अलग है लेकिन पर्सनल रिश्ता अलग है.